संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक शहरामध्ये दाखल झालेली आहे। नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरामध्ये असलेल्या पंचायत समिती इथं पालखीचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले। त्र्यंबकेश्वरवरून पालखी रवाना झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी पालखी नाशिकमध्ये दाखल झाली। यावेळी नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी फुगडी खेळल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही नाशिक शहरात पोहोचलेली आहे। नाशिक शहरातील पंचायत समितीच्या वतीनं या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत आहे। सध्या ही पालखी आता पोहोचलेली आहे शहरामध्ये आणि हा तुम्ही या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक महिला असतील त्याचबरोबर पुरुष असतील यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। खरं तर आज त्र्यंबकेश्वर वरून गेल्या 2 दिवसांपासून ही पालखी पायी नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। 2 दिवसाचा मुक्कामक्रम याआधी देखील त्र्यंबकेश्वर, त्यानंतर मैरावणी आणि सातपूरला हा मुक्काम करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ही पालखी जी आहे ती सध्या नाशिकमध्ये पोहोचलेली आहे, नाशिक शहरात पोहोचलेली आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की हे जे वारकरी आहेत ह्या पालखी सोहळ्यातला आनंद जो आहे तो घेताना पाहायला मिळतोय। यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की या उत्साह जो आहे पालखीतला तो होताना पाहायला मिळतोय। ही जी पालखी जी आहे ती आता सध्या नाशिक शहरात पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। ही पालखी त्याचबरोबर वारकरी ह्या पालखीबरोबर पायी प्रवास करत आहेत। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ही पालखी जी आहे ती पंढरपूरला पोहोचणार आहे आणि जाता जाता अनेक भाविक जे आहे या पालखीतल्या पादुकाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास ही सातपूरवरून ही पालखी नाशिक शहराकडे प्रस्थान केले आणि आता ही नाशिक शहरातील मध्यभागी ही जी पालखी आहे ती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय वाटतंय की आपण आनंद वाटतो, आनंद होतो, आनंद। हा, आता तुम्ही पायी प्रवास करत चाललात? हा, पायी प्रवास पंढरपूर पर्यंत करीत चाललो। आपल्याबरोबर काही अजून भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलत। काय माऊली, कसा आनंद होतोय? आपण आनंद, असा आनंद कधीच बघितला नाही आणि हा आनंद हा स्वर्गाचा आनंद आहे। हजारो वारकरी निघालेले या ठिकाणी। आता वय 75 असताना सुद्धा थकल्यासारखं काहीच वाटत नाही। एक आगळा वेगळा आनंद, एक जीवनाचा आनंद आणि प्रत्येकाने ही वारी केलीच पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर। कॅमेरा पर्सन बबन सतीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।